गोप्याचं करायचं काय? या गोप्याचं करायचं काय? उमरज तालुका कराड येथे पाटण पंढरपूर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करून व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करून माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध चरेगाव, उमरज, भवानवाडी, कळंद्रेवाडी येथील ग्रामस्थांनी केला। आंदोलनात गाढवाला सहभागी करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। गोपीचंद पडळकर यांचा निषेध करणारे प्रतिकात्मक बॅनर हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आले। सुमारे 15 मिनिटे आंदोलकांनी पाटण पंढरपूर राज्यमार्ग रोखून धरला। दरम्यान आंदोलनकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून जोरदार घोषणाबाजी केली। कराडच्या तहसीलदारांसह उमरज पोलिसांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर व त्यांच्या वडिलांचे नाव घेऊन टीका केली होती। याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले आहेत। माजी मंत्री जयंत पाटील हे चरेगावचे भाचे आहेत। त्यांच्या नातलगांसह चरेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ, उमरज, भवानवाडी, चरेगाव, कळंद्रेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। उमरज येथे राज्यमार्गावर गाडे उभे करून उपहासात्मक आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधातील बॅनर आंदोलकांनी हातात धरून तीव्र निषेध व्यक्त केला। तसेच पडळकर यांच्या फोटोला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जयंत पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांवर त्यांच्या वडिलांचे नाव घेऊन आक्षेपार्ह टीका झाली असून त्यामुळे ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये जयंत पाटील हे 8 वेळा निवडून गेले आहेत। तसेच मंत्रिमंडळात अर्थ, गृह, जलसंपदा अशी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली आहेत। मात्र वैयक्तिकरित्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका होत आहे। अशा वक्तव्याचा आम्ही निषेध करत असून याच वेळीच लगाम घालावा अशी प्रतिक्रिया यावेळी सह्याद्री कारखान्याचे संचालक सुरेशराव माने यांनी दिली। अशा माणसाला लोक त्या खालच्या पातळीवर जाऊन त्या पडळकरांना त्यांना बोलला, त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत वतीने मी त्याचा निषेध करतो। कारण काय, जयंतराव पाटील हे आमच्या गावचे भाचे आहेत आणि अशा या अतिशय संयमी, कधीही कुणाला वाकडे न बोलणारे अशा माणसाला अतिशय खालच्या पातळीवर, जे की सहन न होणारे अशा पातळीवर बोललेलं आहे, तर त्याचा जे काय वक्तव्य आहे त्याचं अतिशय तीव्रपणे आम्ही निषेध करतो।